सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते थेट भाजपचं नाव घेत आहेत. ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्हाला सतरंजा उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल. तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात. तुम्हाला आवरण्याचा सल्ला देतात का? नाही, असं आहे की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलं आहे की आमच्या DNA मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कुठं धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होतं आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतं आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे. पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती, आता अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत. परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता. त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते. नंबर एक. आणि दुसरं, हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे. पण त्यांना सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजवण्यासाठी काही प्रतिष्ठित बातचीत करणार आहात का? कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहून सरकारनेच काढलेल्या GR वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यामुळे समाजात एक वेगळा संदेश जाताना दिसतो. किंबहुना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच हा निर्णय झालेला आहे आणि आता भुजबळ जर विरोधी भूमिका घेत आहेत तर ते महायुतीच्या विरोधी भूमिका ठरत नाही का? नाही, म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी. कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो. हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे. त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. एक महत्त्वाचा आरोप त्यांचा असा होता की कास्ट सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर 8-8 महिन्यांचा वेळ लागतो. मराठा समाजातून आता जे कास्ट सर्टिफिकेट काढले जात आहेत ओबीसीचे, ते अगदी 24 तासांमध्ये काढले जात आहेत. अशी कुठली यंत्रणा आहे, असे कुठले अधिकारी ॲक्टिव्हली काम करायला लागलेत की 8-8 तासांमध्ये सर्टिफिकेट वाढत आहेत? हाच त्यांचा गैरसमज आहे ना. असं कोणी 24 तास दाखले देतच नाही. आजही ज्या तालुका गाव स्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोक अर्ज करत आहेत. आता त्या भागातील लोकांची मला तक्रार येत आहेत की समित्या काही ठिकाणी गठीत झाल्या नाहीत, काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाही. ही त्याला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी करणं, मग ते नायब तहसीलदारच्या स्तरावर जाणं, तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं, त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाही आहे. आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की 24 तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं. अजिबात नाही आहे, असं कधी घडत नाही. ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागतोच आहे. मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो गैरसमज झालेला आहे, बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे, विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे तो खरं म्हणजे आपण तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारधारा परवडणारी नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.